नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोकन पॉकेट वॉलेट काय आहे, ते कसं इन्स्टॉल करायचं, अकाउंट कसं क्रिएट करायचं आणि क्रिप्टो टोकन कसे रिसीव्ह अँड सेंड करायचे हे कंप्लीट स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया टोकन पॉकेट म्हणजे काय. टोकन पॉकेट हे डिसेंट्रलाइज क्रिप्टो वॉलेट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही क्रिप्टो टोकन सेफली स्टोअर आणि मॅनेज करू शकता. सिंपल शब्दात सांगायचं झालं तर नॉर्मल बँकमध्ये तुमचे पैसे बँक कंट्रोल करते, पण टोकन पॉकेटमध्ये फुल कंट्रोल युजरकडे असतो. यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट की आणि वॉलेट ॲड्रेस मिळतो, ज्याच्या मदतीने क्रिप्टो ॲप सेफली सेंड अँड रिसीव्ह करू शकतो. या वॉलेटमध्ये तुम्ही USDT, बिटकॉइन, इथेरियम, BNB आणि इतर हजारो क्रिप्टो टोकन सेफली स्टोअर करू शकता. कारण प्रायव्हेट की फक्त युजरकडे असते आणि कोणत्याही थर्ड पार्टीकडे ॲक्सेस नसतो. टोकन पॉकेट मल्टी चेन सपोर्ट देतो, ज्याच्या मदतीने इथेरियम, BNB, ट्रोन, पॉलिगॉन आणि इतर अनेक नेटवर्क सपोर्ट होतात. चला तर बघूया. आणि हां, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला क्रिप्टो आणि ट्रेडिंगबद्दलचे सर्व लेटेस्ट आणि व्हॅल्युएबल अपडेट वेळेवर मिळतील. स्टार्टिंगला प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर सर्चमध्ये जायचं आहे. सर्चमध्ये गेल्यानंतर इथे सर्च करायचं आहे टोकन पॉकेट. टोकन पॉकेट सर्च केल्यानंतर सेकंड नंबरमध्ये आपल्याला TP नाव एक ब्ल्यू कलरची ॲप बघायला मिळेल. त्यावर एक वेळा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आधी आपल्याला चेक करायचं आहे की डाउनलोड रेशो किती आहे. तर ऑलमोस्ट 5 मिलियन युजर आहे याच्यामध्ये, ज्यांनी हे टोकन पॉकेट डाउनलोड केलेलं आहे, यूज करतात. पुढे परत कंटिन्यू स्क्रोल केल्यानंतर याची स्टार रेटिंग बघूया. तर याची रेटिंग रिव्ह्यू पण जे पण आहे ते ऑलमोस्ट 5 स्टार रेटिंग आपल्याला बघायला मिळतो. तर वेल अँड गुड, ओके आहे. तर आपण याला इन्स्टॉल करूया. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला आपल्याला सिंपल वेनी ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर बघू शकता सेम आपल्याला अशा पद्धतीने पेज ओपन होताना बघायला मिळेल. अलाउ करूया. जे काही आपण इथं बघू शकतो 2 ऑप्शन आपल्याला बघायला मिळेल. फर्स्ट आय हॅव एनी अकाउंट यावर क्लिक केल्यानंतर जे ओल्ड अकाउंट जर पर्टिक्युलर आपलं कुठल्या डिसेंट्रलाइज वॉलेटमध्ये असलं तर त्याची 12 नंबरची की आपण टाकून हे सुद्धा ओपन करताना बघायला मिळेल. सेकंड नंबर बघायला मिळेल क्रिएट नाव. त्यावर एक वेळा क्लिक केल्यानंतर जर आपल्याला एक नवीन वॉलेट जर ओपन करायचं असेल तर ते आपण इथून ओपन करू शकतो. आता कधीच आपण डिसेंट्रलाइज वॉलेट जर ओपन करायचं असेल तर त्याला आपल्याला नेटवर्क लागत असतो. ओके. ते जर नेटवर्क फी जर आपल्याजवळ अवेलेबल नसली तर आपण कुठलंच ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. त्या कारणास्तव आपल्याला व्हर्च्युअल करन्सीमध्ये ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर नेटवर्क फी अवेलेबल असणं खूप गरजेचं असतं, जे की एक ब्लॉकचेन असतात. आता इथे बघायला गेलो तर बिटकॉइन आहे, इथेरियम आहे, BNB आहे, ट्रोन आहे, सोलाना आहे, पॉलिगॉन आहे. भरपूर सारे आपल्याला इथे नेटवर्क बघायला मिळतो. आता फर्स्ट नंबरमध्ये बिटकॉइन आहे, सेकंड नंबरमध्ये इथेरियम, BNB आहे. तर आपण नेटवर्कचे वॉलेट क्रिएट करूया. तर एक BNB चेन आहे आणि ट्रोन आहे. जसं की आपण BNBवर एक वेळा क्लिक केलं आहे. BNBलाच BSC म्हणतात आणि त्यालाच BEP20 सुद्धा म्हणत असतात. त्यावर एक वेळा क्लिक केल्यानंतर क्रिएट वॉलेट बघायला मिळतो. क्रिएट वॉलेटवर गेल्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट नंबर एक वॉलेट नेम टाकायचं आहे. जसं एक्झाम्पल माझं नाव रोहित आहे तर मी इथे रोहित टाकतोय. ओके. आणि सेकंडमध्ये आपल्याला इथे पासवर्ड टाकायचं आहे. ज्या पण वेळेस आपण एक वॉलेट क्रिएट करत असतो तर त्याला एक पासवर्ड टाकणं खूप गरजेचं असतं, जो की स्ट्रॉंग असला पाहिजे. बट मी तुम्हाला एक सिंपल वेनी आता शो करतोय. जसं की मी ते टाकलं आहे रोहित. एक सिंपल पासवर्ड टाकलेला आहे. बट कधीच आपण पासवर्ड टाकताना एक स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आणि तो स्ट्रॉंग पासवर्ड आहे जो तुम्ही विसरले नाही पाहिजे. हिंटमध्ये सुद्धा टाकूया. ओके. त्याला ॲग्री करून क्रिएट कंटिन्यू करायचं आहे. सेम पेज आपल्याला ओपन होताना बघायला मिळेल. त्याला परत आपल्याला कंटिन्यू करायचं आहे आणि इथे आपल्याला 3 डॉट बघायला मिळेल. ह्याला रिस्ट्रिक्शन आहे. यासुद्धा आपल्याला फुलफिल करायचे आहे. कंटिन्यू करून आपल्याला जनरेट करायचं आहे. जनरेट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे अकाउंट ओपन करताना कॉपी रिकव्हरी फेज. जी काही 12 नंबरची की असतात, या पर्टिक्युलर पूर्ण वॉलेटची एक चाबी म्हणजे हे 12 नंबरची की असतात. तर इथे बघू शकता कॉपी रिकवर फेज आपण करूया. त्याला 3 डॉट कंटिन्यू करूया आणि कन्फर्म करूया आणि त्याला कंप्लीट बॅकअप कंटिन्यू करूया. फर्स्ट नंबरला जायचं आहे. फर्स्ट नंबरला जाऊन इथे जे आपण कॉपी केलेली आहे तिथे पेस्ट करायचं आहे
आणि हे तुम्हाला कुठेतरी लिहून घ्यायचं आहे किंवा स्क्रीनशॉट काढायचं आहे, जे की तुमच्याजवळ हा एक सेफ राहतील. कधीच आपण हे वॉलेट जर डिस्कंटिन्यू झालं किंवा मोबाईल तुमचा हरवला, तर हे कोणीच ओपन करू शकणार नाही, जोपर्यंत तुम्हाला हे 12 नंबरची की मिळणार नाही. त्या कारणास्तव ही की जपून ठेवणं खूप गरजेचं असतं, जे की तुम्हाला व्यवस्थित ठिकाणी तुम्हाला कंटिन्यू करून ठेवायचं आहे. त्याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर बघू शकता आपला एक बी-एन-बी नेटवर्कच्या माध्यमातून सिंपल आपलं एक अकाउंट क्रिएट झालेलं आहे, एक BEP20च्या नेटवर्कमध्ये. जर आपल्याला हे अकाउंट कंटिन्यू असूनसुद्धा नवीन अकाउंट ओपन करायचं आहे, जे की नवीन ॲज अ नेटवर्कमध्ये, तर 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. परत एक प्लस सिम्बॉल आहे, त्या प्लस सिम्बॉलवर क्लिक करायचं आहे. इथे दुसरं नेटवर्कचं सुद्धा तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. जसं की ट्रोन आहे, ट्रोनवर एक वेळा क्लिक करायचं. क्रिएट वॉलेट म्हणजे नवीन अकाउंट ओपन करता येतो आणि एक ओल्ड अकाउंट असेल तर तुम्ही इनपुट वॉलेटवर कंटिन्यू करू शकता. जसं की आपण क्रिएटवर जाऊया. क्रिएट वॉलेट इथे सेम तुम्हाला जसं BNBचा आपण अकाउंट ओपन केला, सेम त्याच पद्धतीने तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल, नाव टाकावं लागेल आणि प्रोसेस कंटिन्यू करावं लागेल. तुम्हाला ॲज अ सेम ट्रोनचं सुद्धा अकाउंट ओपन होताना बघायला मिळेल. आता हे ऑप्शन आपल्याला सेम पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये कुठले फीचर्स कशा पद्धतीने बघायचे, तर सगळ्यात महत्त्वाचं राईट साईडला 3 डॉट बघायला मिळतो. त्यावर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट रिकव्हरी फेज. जर तुम्ही या पर्टिक्युलर अकाउंटचा पासवर्ड विसरले असेल, तर इथून तुम्ही रिकव्हर करू शकता. सेम नेक्स्ट स्टेप, इथे तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल, जे की अकाउंट ओपन करताना आपण बघितलेला होता. ओके. कॉपी, कंप्लीट, फर्स्ट, पेस्ट. जो की ही 12 नंबरची आपण की बघितलेली होती, जे की आपल्याला इथे परत रिकव्हर करता येतो, जे की सेम आपल्याला पासवर्ड माहिती असला तर. परत बॅक येऊया. बॅक येऊया. इथे बघू शकता वरती गेल्यानंतर तुम्ही इथे फिंगरप्रिंट जॉइन करू शकता. जो काही पासवर्ड टाकलेला होता rohit@123, तो तुम्ही इथून मॉडिफाय करू शकता. रिसेट पासवर्ड करू शकता कंटिन्यू. ओके. त्यानंतर जे पासवर्डमध्ये आपण हिंट टाकलेली होती ते आपल्याला इथे ऑलमोस्ट बघायला मिळेल आणि इथून तुम्ही वॉलेटसुद्धा हे डिलीट करू शकता. डिलीट वॉलेट जर करायचं असेल तर त्याला कन्फर्म करावं लागेल. सेम rohit@123 तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲज अ पर्टिक्युलर जे पासवर्ड असेल ते इथे कंटिन्यू करावं लागेल, तरच हे वॉलेट डिलीट होणार, अदरवाईज नाही होतील. बॅक येऊया. आता इथे 3 ऑप्शन बघायला मिळतो आपल्याला. BNB, USDC, USDT. ओके. तर हे आपल्याला 3 ऑप्शन बघायला मिळतो. जसं की BNB कुठल्याही ॲज अ ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर याला एक नेटवर्क फी लागत असतो. ज्या कुठलाही वॉलेट आपण ओपन केलेला आहे, ज्या नेटवर्कच्या माध्यमातून, तर नेटवर्क फी आपल्याला ते इथे नॉर्मली चार्ज करावा लागत असतो. जसं की आपण BNB नेटवर्कमधून बनवलं तर इथे BNB काहीतरी नेटवर्क तुमच्याजवळ अवेलेबल पाहिजे, तरच तुम्हाला हे ट्रान्झॅक्शन कंटिन्यू करता येतील. जसं ट्रोनमध्ये जर आपण अकाउंट क्रिएट केलेलं असतं तर आपल्याजवळ काहीतरी ट्रोन अवेलेबल पाहिजे, तर कुठेतरी आपण एक USDTचे ट्रान्झॅक्शन कंटिन्यू करू शकतो. जसं की पॉलिगॉन असतं तर पॉलिगॉन तुमच्याजवळ काहीतरी नेटवर्क फी असायला पाहिजे, तर तुम्ही ते ॲज अ ट्रान्झॅक्शन कंटिन्यू करू शकता. आता वरती बघायला गेलो तर सेंडचं ऑप्शन आहे. इथून आपल्याला फंड सेंड करता येतो. इथून आपण फोनपे, गुगल पे सारखंच रिसीव्ह करता येतो QR सेंड करून. आणि तुम्हाला अकाउंटमध्ये जर USDT असेल तर ते तुम्ही ॲज अ स्वॅप करू शकता. जसं पॉलिगॉन नेटवर्कवरून USDT BEP20मध्ये काही क्रिप्टो कॉईन असेल ते सुद्धा तुम्ही इथून इझी वेने स्वॅप करू शकता. त्यानंतर बॅक आलोय. बॅक आल्यानंतर मोर टूल्स आहे. इथून तुम्हाला सेंड, रिसीव्ह, स्वॅप भरपूर ऑप्शन बघायला मिळेल. ते सुद्धा इथून कंटिन्यू करायचे असेल. बट सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण बघूया. तर सगळ्यात आधी हे BNB नेटवर्क तुमच्याजवळ अवेलेबल असायला पाहिजे. त्यावर एक वेळा क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेकंड नंबरमध्ये रिसीव्हचं ऑप्शन बघायला मिळतो. तर काहीतरी तुम्हाला ॲज अ BNB कुणापासून तरी घ्यावं लागेल आणि इथे रिसीव्ह करावं लागेल, तर तुम्ही काहीतरी इथे ट्रान्झॅक्शन करू शकता. नाहीतर तुमच्या जो अकाउंटला डॉलर अवेलेबल हवे, डॉलर आपण हे ॲज अ स्वॅप करून BNBमध्ये फीमध्ये कंटिन्यू करू शकतो. जसं की माझ्याजवळ ऑलरेडी अवेलेबल आहे, तर मी यावर एक वेळा क्लिक केलं आहे आणि माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये ओपन केल्यानंतर इथून मी सेम ॲज अ हे स्कॅन केलं आहे. सेम स्कॅन केल्यानंतर मी एक नेटवर्क पे यामध्ये टाकून देतो आहे. आता मी यामध्ये एक नेटवर्क पे ॲड केलेली आहे. बॅक येतो आहे, परत बॅक येतो आहे. चेक करू शकता यामध्ये 0.29 सेंट यामध्ये नेटवर्क फी मी ॲड केलेली आहे. तर सेम आता USDTवर क्लिक करूया. आता आपल्याजवळ नेटवर्क फी तर अवेलेबल झाली, म्हणजे आपण इथे मल्टिपल
ट्रान्झॅक्शन करू शकतो इझिलीनी. USDT घेऊ शकतो, USDT कोणाला पाठवू शकतो. जसं की या अकाउंटमध्ये आपल्याला 0 USDT अवेलेबल आहे. तर या USDTवर एक वेळा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळेल. एक ट्रान्सफर आणि रिसीव्ह. जर तुम्हाला USDT पर्चेस करायचं असेल, तर हा QR कोड त्याला पाठवायचा आहे आणि त्याला एक सांगायचं आहे, की याचं नेटवर्क हा QR BSC, BEP20 किंवा BNB नेटवर्कचा अवेलेबल आहे. जसं BNBलाच BSC म्हणत असतात, त्यालाच BEP20 सुद्धा म्हणत असतात. त्याला ॲड्रेस पाठवायचा असेल तर कॉपीचा ऑप्शन आहे. इथून कॉपीवर क्लिक करून कन्फर्म करून हा ॲड्रेस आपण त्यांना पाठवू शकतो किंवा QR कोडसुद्धा सेंड करू शकतो. आपल्याला USD पर्चेस करायची असेल आपल्या वॉलेटमध्ये. आणि ट्रान्सफरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जर कोणाला USDT सेंड करायचं असेल, तर आपण इझी वेनी इथून USDT सेंड करू शकतो. जसं की इथे क्यूआरचं सुद्धा ऑप्शन आहे. आपल्याला USDT कोणाला पे करायचे आहे, तर त्यांचा जो ॲड्रेस येत असतात, तो ॲड्रेस इथे कंटिन्यू करायचा आहे. इथे तुम्हाला अमाउंट टाकायची आहे अमाउंटमध्ये आणि पुढे कंटिन्यू करायचं आहे. ते डॉलर आपल्याला सेंड होताना बघायला मिळाले. तर सिंपल आपण एक ट्रान्झॅक्शनसुद्धा करूया, कारण की आपला जो नेटवर्क फी अवेलेबल झालेली आहे. तर USDTवर एक वेळा क्लिक करणार. USDTवर क्लिक केल्यानंतर रिसीव्हवर जाणार आणि रिसीव्हवर क्लिक केल्यानंतर मी माझ्या एक नेक्स्ट अनादर अकाउंटमधून एक $100चं आपण इथे ट्रान्झॅक्शन करूया. जसं की मी हा QR स्कॅन केलेला आहे. स्कॅन केल्यानंतर यामध्ये मी $100 डिपॉझिट करतोय आणि कन्फर्म केलं आहे. जसं सिंपल मी कन्फर्म केलं आहे आणि यामध्ये बॅक येऊया, परत बॅक येऊया. बघू शकता $100 आपल्याला इझी वेनी एक विदिन काही सेकंडमध्ये ॲड होताना बघायला मिळाले. ओके, तर डॉलर आपल्याजवळ अवेलेबलसुद्धा झाले. बट सेम हे डॉलर जर आपल्याला कोणाला पे करायचे असेल, कोणाला USDT जर सेंड करायचे असेल, तर सिंपल वेनी काय करायचं आहे, ज्यांना सेंड करायचं आहे त्यांचा QR आपल्याजवळ हवा किंवा त्यांचा ॲज अ ॲड्रेस आपल्याजवळ हवा. जसं की इथे बघू शकता USDTवर सिंगल एक वेळा क्लिक करतोय मी. ट्रान्सफरवर क्लिक करतोय आणि इथे क्यूआरचं ऑप्शन आहे. क्यूआरवर एक वेळा क्लिक करून कंटिन्यू करतोय पुढे प्रोसेस. तर बघू शकता इथे क्यूआर आहे. क्यूआर मी स्कॅन केला. स्कॅन केल्यानंतर इथे अमाउंट कंटिन्यू करतोय $100. कन्फर्म, कंटिन्यू, परत कन्फर्म. इथे पासवर्ड टाकायचा आहे, जो की फर्स्ट टाईम आपल्याला मागत असतो. फिंगरप्रिंट कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला नंतर मागणार नाही, जो की आपल्याला इथे वन टाईम टाकावा लागतो. इथे आपण टाकूया, जो की आपण अकाउंट ओपन करायच्या वेळेस पासवर्ड टाकलेला होता. आणि हां, हे 2 पॉईंट लक्षात ठेवायचे आहे. अकाउंट ओपन केल्यानंतर जे आपण व्हेरिफिकेशनसाठी पासवर्ड टाकत असतो, तो एक पासवर्ड आणि 12 नंबरची की. त्याला कंटिन्यू करूया कन्फर्म. आणि बघा मी ट्रान्झॅक्शन कंप्लीट केलं आहे. यामधून डनसुद्धा झालं आहे. बघूया सेम अकाउंटला आपल्याला रिसीव्ह होताना बघायला मिळतो का? तर यस, यामध्ये सुद्धा आपल्याला इझी वेनी रिसीव्हसुद्धा झालेले आहे. इकडून ट्रान्सफरसुद्धा झालं आहे. जसं की मी तुम्हाला दाखवायला गेलो तर एक USDT, ओके, ट्रान्सफर आणि स्कॅनर. बघा इकडून आपण सेंड केले आणि सेम या नेक्स्ट अकाउंटला आपल्याला रिसीव्हसुद्धा झालं. विदिन काही सेकंडमध्ये आपण ट्रान्झॅक्शन करू शकतो. डॉलरच्या स्वरूपात डॉलर विकत घेऊ शकतो आणि डॉलर आपण कोणाला पाठवू शकतो. ओके, तर इझी प्रोसेस आहे, जे की आपण फोनपे, गुगल पे सारखे USDTचे या टोकन पॉकेटमध्ये ट्रान्झॅक्शन करू शकतो. जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा फॉर मोर व्हॅल्युएबल क्रिप्टो अँड ट्रेडिंग कंटेंट.